एका श्रीमंताच्या वाड्यात, बंगला नाही आता वाडा म्हणावा लागेल, दृष्टांत देताना क्विक ॲक्शन मोड घ्यावी लागते. बंगला वेगळा आणि वाडा वेगळा. जुना जरा वाडा, आपल्या प्रभागातला, अंबड जालना माजलगाव प्रभागातला मोठा 2 एकरचा श्रीमंताचा वाडा. जसं विदर्भातल्या शेतीला बांध कमी आहेत, 30-30, 50-50 एकरपर्यंत, तसं आमच्याकडं वाडे मोठे आहेत. जरा देशमुखांचे, पाटलांचे वाडे. कीर्तन माझं झालं, मुक्काम आम्ही थांबलो, रात्रभर मला झोप येत नव्हती, झोप तशी माझी संपलीच होती, काय करावं कळत नव्हतं. ड्रायव्हर शेजारी होता, बरोबरचा जरा आजारीच होता. एकांतात माझ्या खोलीत होतो आणि सोली व शांततेत, जसं मी आता पंखे कूलर बंद केल्यामुळं एक ना एक अक्षर स्वच्छ तुम्हाला कानावरती येतं, तसं सायलेंट वातावरणात त्या घड्याळाला, भिंतीला लावलेल्या एक लंबक होतं, ऐकताय ना, लंबक, आणि त्याचा आवाज यायचा असा टक 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 टक. त्याची गती कमी जास्त नाही, लय पकडून अशी बरोबर टक 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 टक. संपलं की समजायचं हे याचा काळ संपत आलेला आहे, किंवा याची बॅटरी डाऊन झालेली आहे, किंवा सेल संपत आलेला आहे. तसं टक टक क्रमात असलं पाहिजे, समेत कालात लईत ते बरोबर टक टक चाललं होतं. मला झोप येईना. त्याला अशी कॅप होती, म्हणजे काचेचा दरवाजा होता. तो दरवाजा त्या घड्याळाचा मी उघडला. ऐकताय ना, त्या पितळी लंबकाला, म्हणजे त्या पळीला, त्या चमच्याला हात लावला. घड्याळ माझ्यावर प्रसन्न खुश झालं आणि ते घड्याळाचं लंबक मला बोलायला लागलं. गेल्या 10 वर्षापासून या वाड्यात मी वेळ देण्याची सेवा करतो, पण जवळ घेऊन मला कधी तुझं टकटक डोकं का वाजतं कुणी मला विचारलं नाही. तुम्ही जवळ आलात, माझ्या पाठून हात फिरवला, मला बरं वाटलं. मी त्याला अत्यंत स्मार्ट उत्तर दिलं, नजाकतीचं, अरे आता मी संन्यास घेतल्यामुळं तुला सोडून हात दुसऱ्याला लव तरी कुणाला. आत्ताशी कीर्तन ज्यांना जातीवंत कळत नाही त्या मुर्दाडांना मला कीर्तन येतं हे कळलं आत्ताशी. बिचारं घड्याळ प्रसन्न झालं, मलाही बरं वाटलं. दृष्टांत माझा संपला आणि त्याला मी विचारलं, अरे एवढा तुझा प्रवास चाललाय, कट कट कट. फॉर एक्झाम्पल, अंजनगाव सुरजी ते टाकरखेडा मोरे इत्यादी, आष्टवली ते अमरावती, अकोट ते अमरावती, अकोला ते अमरावती, शेगाव ते अमरावती, बरोबर आहे की नाही, अचलपूर ते अमरावती, दर्यापूर ते अमरावती, एवढा तुझा प्रवास चाललाय. वर किती वाजलं तर मला माहीत नाही. कोण म्हणतंय? आकडे जवळच आहेत, प्रवास जवळच आहे, पण वर किती वाजले कळत नाही. तसं हे माझ्या जीव नावाच्या लंबकांनो, तुमच्या माझ्या जीवनाचे आकडे किती फिरतायत, किती वाजले तुमच्या माझ्या हातात नाही आहे. त्यामुळं आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. निलेश भाऊ, सावध राहणं काळाची गरज आहे. तुला मी धन्यवाद देतो. म्हणजे रायगड, पनवेल, पुण्याच्या मापाने हा सप्ताह तुम्ही करून घेतात, मी तुम्हाला धन्यवाद देतो. अतिशय सुंदर. उपजे ते मरे, वेळ संपला माझा. उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे, पण एकरूप होता येत नाही. कुणाबरोबर व्हायला पाहिजे त्याचं उत्तर आहे एक सेकंद. एकरूप ते हे कृष्ण नाम. संगती लावताना पहिलं चरण आहे उपजे ते मरे, मरे ते झुरे, जन्म एर झारे, एकरूप. कुणाबरोबर? पहिल्या चरणातलं शेवटचं चरण वाक्य शब्द आहे एकरूप आणि ध्रुवपद आहे ते हे कृष्ण नाम. एकरूप त्या कृष्णाबरोबर व्हायला पाहिजे. आता संगती लावली. दुसरं चरण ते हे कृष्ण नाम गोपी संगी ते हे नाम गोपी संगे ते हे गोपी संगे मेरे ते हे गोपी संगे मेरे नंदा करी सोहरे नंदा नंदा
सर्वजण एकदा हात वर करा मस्तपैकी छानपैकी. आणि त्या वृंदावनात पेंद्या, वडजा, वाकड्या, मधुमंगल, सुदामा, श्रीश्यामा, तनसुखा, मनसुखा, धनसुखा आणि अणयाची राधा आणि वृषभाणूची कन्या तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामी हरिप्रिये भगवत प्रेमात डुलून निघाल्या होत्या. आणि सगळ्याजणी एकच भजन करायच्या. गोपाला गोपाला देवकी नंदन पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय सैनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. अर्जुना, दोन सैन्याच्या मध्यभागी कॅमेरावाल्याजवळ माझा रथ उभा कर आणि मला बघू दे पांडवांचे कोणते तर दुर्योधनाच्या अवलादीचे कोणते ते. आणि मग मी सांगतो सांबा लगा दो गोली कितने आदमी थे. काय प्रामाणिक श्रोते, टाळ्या खाली करा म्हणायची वेळ माझ्यावर आली नाही. जे करतील गुलाब बाबाच्या दरबारातील टाळ्यांची टाळाटाळी या काल्यानंतर यमत्यास कवटाळी. यमत्यास कवटाळी. थँक्यू, धन्यवाद. ते हे कृष्ण नाम एकरूप ज्याच्या बरोबर व्हायचे ते कृष्ण नाम आहे. ते हे कृष्ण नाम कुणाबरोबर? गोपी संगे मिळे नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. कुणाबरोबर परमात्मा एक रूप झाला याबद्दल भक्तिशास्त्रामध्ये एक श्लोक असा आहे. मग भक्ती रसायनशास्त्र घ्या, नारद भक्ती सूत्र घ्या, सात्वास्मिन परम प्रेम रूपामृत स्वरूपाच घ्या, धारावाहिकताम गता घ्या, निर्गुणी भक्ती, सगुणी भक्ती, पराभक्ती, विरोधी भक्ती. भक्तीच्या 4 स्टेप आहेत. त्यामध्ये कुणावर परमात्मा प्रसन्न झाला एक श्लोक आहे. व्याधस्या चरणम ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपते रुग्रस किं पौरुषम उपजाया कमणीयोरुपाधिकं किं तत्सुदां नोधनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर भक्तिप्रिय श्रीपती. परमात्मा भक्तीनं वश होतो. गवळणीनं गोपाळानं यज्ञयागादी क्रियाकर्म करावंच, पण दात्त अनुदात्त स्वर चुकत असतील तर मधला मार्ग भजन क्रियाकर्म करावं. हे करत करत गवळणी गोपाळ डुलत होते, एकरूप होत होते. कसे होत होते? तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. किंबहुना देव पहावयासी गेलो तिथे देवची होऊनी ठेलो. आता जीवत्व हे शिल्लक राहिलं नाही. जीवत्व देवत्व एकरूप झाल्यामुळं भेद शिल्लक राहिला नाही. ते हे कृष्ण नाम गोपी संगे मिळे, पण कुठे? नंदा घरी सोहळे बाळ क्रीडा. नंदांच्या दरबारात भगवान परमात्मा क्रीडा करत असायचा. कधी डुलायचा, कधी गायचा, कधी मृदूर बासरी वाजवायचा. माझी स्वतःची कंपाऊंडिंग आहे, माझी जुनी चाल आहे. टाळ्यावाल्या, माता भगिनी, पखावजवाले आणि गायक आणि कॅमेरामन मला मदत करतील. हळुवार मी म्हणतो, हात वर करा एकदा सगळेजण. ज्याला चांगलेत, ज्यांना अटॅक आला नाही, आशात येणार नाही, असे जण हात वर करा. ज्यांना त्रास आहे जॉईंटचा, मणक्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी नाही केले तरी माझं भांडण अजिबात नाही. आहा, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे, वृंदावनी वेणुकवनाचा माई वाजे. वृंदावनी
वेणू कवनाचा माईवाज. म्हणा वा वा. वेणू नादे गोवर्धनु गाजे, वेणू नादे वेणू नादे गोवर्धनु गाजे, पुच्छ पसरोनी मयूर विराजे हो, पुच्छ पसरोनी मयूर विराजे. मज पाहता भासती यादवराजे, मज पाहता विराजे. वृंदावनी वेणू कवनाचा माईवाजे, वृंदावनी वेणू कवनाचा माईवाजे. हो हो हो. वृंदावनी वेणू कवनाचा माईवाजे. वृंदावनी वेणू कवनाचा माईवाजे. आदरणीय दिदी ओंकार महाराज, वेणू म्हणजे काय? सोहमध्वनीचा नाद. मी ब्रह्म आहे अशी अनुभूती होणं. वेदांतात योगात याला म्हणायचं वेणू. वेणू वाजवली, परमात्म्याने लीला केल्या, परमात्मा क्रीडा करायचा, काला तुम्हाला ऐकायला मिळणारच आहे. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे हे अमुप ग्रंथ केले, तरी तो परमात्मा प्रकट होत नाही. पण गोपी गोपांगनांना परमात्मा प्रसन्न होतो. जो मरो शरणोलोय तारा वांछा पूर्ण होय, कृपा कोरो कोरो मारो वृंदावनवासी. भगवान परमात्मा प्रसन्न होतो. तू हो गंगा की खवायले, चाय जमुना की खवायले, तेरे लाला ने ब्रुज रूज खाई रे मैया, तेरे लाला ने ब्रुज रूज खाई. हो हो, लाला ने ब्रुज रूज खाई रे मैया, तेरे लाला ने ब्रुज रूज खाई. आपण किती डुललो तरी जे डोलायला पाहिजे ते हलत नाहीत. त्यामुळे कीर्तन न लांबवलेलं बरं. मोर्चे निघून सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा चांगला असतो असं मला वाटतं. म्हणून एकदा हारावाले बुक्क्यावाले कोण कोण असतील ते सगळेजण प्रसन्न राहा. यजमानाला, कार्यकर्त्यांना, माता भगिनीला, ट्रस्टीला, गोपाळजींना, अध्यक्षांना, निलेशजींना, महाराज लोकांना, माता भगिनींना, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, पंचक्रोशीतील लोक, परगावातून आलेले, परजिल्ह्यातून आलेल्या सगळ्यांचं देवाने आरोग्य उत्तम ठेवावं अशी सद्भावना व्यक्त करत दिदींना पुन्हा हार्दिक शुभेच्छा. गायक वादक अत्यंत प्रेमाचे, छोट्या छोट्या निरागस लेकरांना मी धन्यवाद देतो, त्यांच्या अध्यापकांना धन्यवाद देतो. आणि कथेला, माता भगिनींच्यामुळं उत्सवाला शोभा होती. तुमच्या विना कुठे शोभा नाही यात मला अजिबात शंका अजिबात नाही. एका कीर्तनात मी असाच रंगून गेलो आणि म्हणालो, संगीतावर माझं खूप प्रेम आहे. आणि तेवढंच वाक्य एडिट करून सुटलं. मग मला त्याला एक डिबेट करावी लागली. अरे मला विचारलं, याही वयात तुमचं अजून प्रेम? म्हणलं, अरे प्रेमाला काही वाई लागतं का? कल्पना करा तुम्ही. प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे अंतरंग लक्षणाची स्वच्छ शुद्ध भावना असा त्याचा अर्थ आहे. विषयाधिकाचा फक्त प्रसंग म्हणजे प्रेम असा त्याचा अर्थ नाही. तर प्रेम प्रेमच असतं. तर संगीतावर प्रेम आहे म्हणजे गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्यते. गायन, वादन, नृत्य या त्रिसूत्रीचं नाव आहे संगीता. त्यावर माझं प्रेम आहे असा माझा भाव होता. लोकाला न कळल्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मधलं भजन घेतो. विठोबा